नमस्कार मंडळी, घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. इकडे जानकी घरी आलेली असते. मग अवंतिका तिला दूध देत असते पिण्यासाठी, पण जानकी काही ते दूध पित नाही. जानकी म्हणते की मला खरंच काहीच खाण्यापिण्याची इच्छा नाही आहे. मग अवंतिका सांगते की अगं वहिनी, असं नको करूस, मला माहिती आहे जेव्हापासून तुला पोलीस घेऊन गेलेत ना तेव्हापासून तू काहीच खाल्लं पिलं नाही आहे, म्हणून आता हे दूध पी. आणि जानकी दूध पितच नाही. जानकी म्हणते प्लीज मला फोर्स नका करू. मग अवंतिका देखील तिचं ऐकते आणि अवंतिका सांगते की मी खाली गेले होते ना, मग तुमचं काय डिस्कशन झालं प्लीज मला सांगा. आणि मग ऋषिकेश सांगतो की हां, आमचं ठरलंय की मी आणि सौमित्र बाहेर जाऊन लताबाईंना शोधू. मग सौमित्र म्हणतो की दादा, आपण एक काम करूयात, तू बाहेर जाऊन शोध आणि मी इथेच घरी थांबून सारंगवर लक्ष ठेवतो. आणि त्यानंतर सारंग हा घराच्या बाहेर जातो. सारंग मागे वळून पाहतो की कोणी बघत नाही आहे ना. मग सारंग निघून जातो आणि त्याच्या मागोमागच सौमित्र देखील सारंगचा पाठलाग करत जातो. आणि इकडे दुसरीकडे ऐश्वर्या मंदिरात आलेली असते. तिच्या मागोमाग जानकी आणि अवंतिका देखील आलेले असते. पण चुकून ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला पाहते आणि म्हणते की जाऊबाई, पुढे या, मी पाहिले तुम्हाला, तुम्ही माझा पाठलाग करताय. आणि ऐश्वर्या म्हणते की अहो जाऊबाई, तुम्ही माझ्या एवढं मागं करताय जेवढं माझा नवरा देखील मागं मागं माझ्या करत नाही. आणि खरंच मला माहीत नाही आहे तुमची आई कुठे, त्यामुळे तुम्ही माझा पाठलाग करू नका. त्यानंतर सारंग एका टपरीमध्ये उभा असतो आणि त्याच्या मागे एक टोपी घालून दुसरा एक माणूस उभा असतो. सौमित्रला त्यांच्यावर संशय येतो आणि सौमित्र तिथे येऊन त्या माणसाची टोपी काढतो. मग तो माणूस सौमित्रवर ओरडतो असं. मग सौमित्र म्हणतो की मला सांग लताबाई कुठे आहेत. मग सारंग म्हणतो की अरे मला नाही माहीत. आणि मग सारंग त्या दुसऱ्या माणसाला सांगतो की हा माझा सक्का भाऊ आहे, पण आता पक्का वैरी झाला आहे बाहेरच्या एका बाईसाठी. आणि इकडे ऐश्वर्या जानकीला सांगते की मी इथे एकटी नाही आलेली, माझ्यासोबत आई देखील आलेली आहे. मग ऐश्वर्या आईंना बोलवते. मग सुमित्रा म्हणते की काय गं, काय झालं. मग ऐश्वर्या म्हणते की अहो बघा नाही, आपण इथे आलो आहे की लताबाई सुखरूप भेटाव्या यासाठी, आणि जानकीला पटतच नाही आहे, ती माझ्यावरच आरोप करते. मग सुमित्रा सांगते की हे बघ जानकी, इथून मागे ऐश्वर्याच्या हातून चुका झाल्या असतील, पण यावेळी तिचा यामध्ये काहीच हात नाही आहे, हे तू समज. आणि मग सुमित्रा जानकीला बोलते आणि मग ती तिथून निघून जाते. ऐश्वर्या देखील सुमित्राच्या मागे निघून जात असताना जानकीला म्हणते बेस्ट ऑफ लक, आणि ती देखील तिथून निघून जाते. यानंतर जानकी देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करते की देवी आई, माझी आई जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव आणि आमची भेट लवकर घडवून आण. यानंतर अवंतिका जानकीचा हात हातात घेते आणि जानकीला समजावत असते की ताई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण नक्कीच तुमच्या आईला लवकर शोधून काढू आणि देवी आईसुद्धा आपल्याला मदत करतील. यानंतर जानकी रस्त्याने जाताना प्रत्येक माणसाला लताचा फोटो दाखवून विचारत असते की यांना तुम्ही कुठे पाहिलं आहे का. जानकीला खूप टेन्शन येत असतं. ती मनोमनीच विचार करते की काय गाई, किती दिवसांनी आपली भेट झाली होती आणि तू लगेचच गायब झाली, कुठे आहेस तू आणि कशी आहेस तू. त्यानंतर जानकीला रस्त्यावरून एक म्हातारी आई आणि तिच्या मुलीसोबत ती जाताना दिसते. ते पाहून जानकीला तिच्या आईसोबतचा भेटल्याचा प्रसंग आठवतो. त्यानंतर जानकी त्या दोघींकडे जातच असते तिच्या आईबद्दल विचारायला. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो अगं काय करतेस तू इथे. मग जानकी म्हणते आईला शोधते. मग ऋषिकेश सांगतो की अगं तू काळजी नको करूस, आपण शोधू तुझ्या आईला, आता आपण इथे थांबायला नको, तू घरी चल. मग ऋषिकेश जानकीला घरी घेऊन जातो. आणि इकडे घरी सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. मग ऐश्वर्या म्हणते की किती दिवसांनी मनसोक्त जेवायला भेटतंय सारंग, तुम्हाला माहिती आहे का. आणि मी गुलाबला खीर बनवायला सांगितली होती, त्यांनी बनवली का. मग सारंग सांगतो हो बनवली. आणि मग सारंग ऐश्वर्याला खीर द्यायला लागतो. त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो पहिली खीर मला कुठे, आईला द्या, आईला गुळाची अर्थातच कमी गोड खीर आवडते, त्यामुळे मी आज तीच बनवायला सांगितली होती. आणि मग सारंग आईला विचारतो खिरीबद्दल, तर ती नको म्हणते. मग सारंग नानासाहेबांना म्हणतो की अहो नानासाहेब, तुम्ही अजून जेवायला सुरुवात नाही केली. मग नानासाहेब म्हणतात का, काय झालं, तुम्ही वरपा ना खीर, आम्ही जेवलो किंवा नाही जेवलो मग काय फरक पडतोय. तर माझी 2 मुले आणि 2 सुना बाहेर फिरतायत, कुठे असतील कशी असतील मला काहीच माहीत नाही आहे, आणि तुम्ही ते खुशाल जेवण जेवताय. अगं सुमित्रा, तुला माहिती आहे ना, मला सोडवण्यासाठी जानकीने किती कष्ट केले होते, आणि आता तिची आई हरवली आहे तर आपण इथे बसलोय आणि ती बिचारी वन बाहेर फिरते. त्यावर ऐश्वर्या आईला म्हणते आई, तुम्ही तरी जेवा ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय.
जानकीवर विश्वास नका ठेवू. ती एक चूक लपवण्यासाठी बाकी 4 चुका करून बसते. त्यावर सुमित्रा देखील म्हणते, अगं मला सुद्धा हे पटत नाहीये. जर ती बाई जानकीची आई असेल, पण तिला मग किडनॅप कुणी केलं? मला तर काही कळत नाहीये. मग ऐश्वर्या म्हणते की अहो हे सर्व पण खोटं असणार आहे. तुम्ही तिच्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही पाहिलं ना, जानकीच त्या बाईला घरामध्ये पार्वती आई म्हणून घेऊन आली होती आणि आता नंतर लगेच ती तिची आई असल्याचा दावा करते. म्हणजेच ती पहिली चूक लपवण्यासाठी दुसरं हे नाटक करत आहे. म्हणजे आपल्या नजरेतून जानकीची एक चूक निघून जाईल आणि मग आपण सर्व जानकीला आधीसारखं स्वीकारू. हा तिचा कटच होता. यावर नानासाहेबांना हे ऐकवत नाही. नानासाहेब म्हणतात, कट प्लॅन. ऐश्वर्या तू हे असं काहीही बोलू नकोस. कट आणि प्लॅन करणं हे तुझ्या रक्तातच आहे. यावर सुमित्रा नानासाहेबांना थांबवत असते. पण नानासाहेब म्हणतात, सुमित्रा तू थांब. आठवतं ना, जानकीनं मला वाचवलं होतं आणि त्यामागे तूच होती. सारंगला आमच्यापासून तोडणारी देखील तूच होती. म्हणूनच तुझा बाप देखील आज तुरुंगात शिक्षा भोगतोय. नाना तिथून निघून जातात. त्यांच्या मागे सुमित्रा देखील निघून जाते. नाना आणि आई जरी निघून गेले तरी या दोघांना काहीच फरक पडलेला नसतो. ते दोघं निर्लज्जासारखे जेवतच असतात. मग सारंग ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्हाला हे पटतंय का? नाना आणि आई दोघे न जेवता इथून उठून गेले आणि आपण असं जेवायचं? आणि ऐश्वर्या, मला वाटलं होतं की तुम्ही माझी बाजू घ्याल, पण तुम्ही तर यावेळेस माझी बाजूच घेतली नाही. मी तुमची दरवेळेस बाजू घेत असतो, पण तुम्ही माझी बाजूच घेतली नाही. यावर ऐश्वर्या सारंगला म्हणते की अहो सारंग, तुम्ही ना मला जेवणावर कॉन्सन्ट्रेट करू द्या. सुद्धा सारंग परत ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या, बघा ना, ते दोघं न जेवता आता झोपून घेतील. हे कसं बरं वाटत नाही ना. मग ऐश्वर्या एकदम चिलमध्ये सांगते की हो, मग आता ते दोघं केल्यावर आपण तर काही करू शकत नाही ना. आणि इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते का ऋषिकेश, बघा ना, आपण पूर्ण गाव पालतं घातलं, पण आईचा कुठेच पत्ता नाहीये. वर ऋषिकेश तिला पाणी देतो आणि सांगत असतो, काळजी करू नकोस, सापडेल आपल्याला तुझी आई, आपण शोध काढूच. त्यानंतर ऋषिकेशला सौमित्रचा कॉल येतो आणि सौमित्र सांगतो की दादा, वहिनी तुझ्यासोबत आहे का? ऋषिकेश सांगतो हो. मग सौमित्र म्हणत असतो की इथे ना एक डेड बॉडी सापडली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की मे बी ही लताबाईंचीच डेड बॉडी आहे. म्हणजे काय झालंय ना, ज्या लता काकूंकडे वस्तू होत्या तशाच या बाईजवळसुद्धा आहेत. त्यामुळे तू वहिनीला जरा कल्पना देऊन इकडे आणशील का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही नको, ती कशाला, मी आहे ना, मी येतो. ऋषिकेश जानकीला सांगतो की तू आता घरी जा, मला एक काम आहे, मग मी तिकडून जाऊन येतो. त्यानंतर जानकी घरी येऊन शांतपणे बसलेली असते. मग ती उभी येते आणि म्हणते की आई, तू खूप दमली असशील ना, थांब, मग मी एक काम करते, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. मग जानकी म्हणते की अगं नको, तू बस इथे. आणि तू अजून फ्रेश का नाही झाली? आता संध्याकाळ झाली आहे ना, मग फ्रेश होऊन ये, मग आपण मस्त शुभम करुती म्हणूयात, देवाला दिवा लावूया आणि तुळशीसमोर देखील दिवा लावूयात. त्यानंतर जानकी दिवा लावण्यासाठी देवघराकडे चाललेली असते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या जानकीला टोमणा मारते की कितीही दिवा लावा, कितीही देवपूजा करणार, पण शेवटी तुझी आई तुला सापडणारच नाही. जानकी म्हणते की ऐश्वर्या, मला माहीत आहे की माझी आई कुठे आहे हे तुला माहीत असणार, त्यामुळे तू सांग माझी आई कुठे आहे. मग ऐश्वर्या म्हणते की मी का सांगू, तू शोध ना तुझ्या आईला. त्यानंतर जानकीला खूप राग येतो आणि जानकी ऐश्वर्यावर हात उचलते. पण ऐश्वर्या लगेच हात पकडते आणि म्हणते, नो नो नो, ही चूक अशी करू नकोस तू. एक तुझी छोटीशी चूक तुझ्यावर खूप महाग पडेल. आणि यावेळेस मी तुझ्या आईला कुठं लपवलंय हे मी सारंगला देखील सांगितलं नाहीये. जर त्याला सांगितलं असतं तर तुम्ही गोड बोलून त्याच्याकडून काढून घेतलं असतं ना. आणि इकडे ऋषिकेश ती डेड बॉडी पाहण्यासाठी गेलेला असतो. तो डेड बॉडी संपूर्णपणे पाहतो आणि सांगतो की ही जानकीची आई नाहीये. मग इन्स्पेक्टर म्हणतात की ओके, थँक्यू, फक्त आम्ही ओळख पटवण्यासाठी तुम्हाला इथं बोलून घेतलं होतं. आणि त्यानंतर आता जानकी देवासमोर दिवा लावते आणि देवपूजा करत असते. तेवढ्यात तिथे 2 माणसे येतात आणि सांगतात की साहेबांनी हे 2 बॉक्स ठेवायला सांगितले आहेत. मग जानकी देखील त्यांना परवानगी देते की हो ठीक आहे, तुम्ही इथं ठेवा बॉक्स. आणि ते बॉक्स ठेवल्यानंतर जानकीचं त्या बॉक्सकडे लक्ष जातं आणि ती पाहते की त्या बॉक्सवर रक्त लागलेलं असतं. ती ते रक्त पाहतच असते की तेवढ्यात तिथे तिला एक तुटलेली बांगडी देखील भेटते. ती बांगडी पाहून तिला लगेचच तिच्या आईची आठवण येते. आणि इकडे गोडाऊनमध्ये राजा आणि राणीने लताबाईंच्या तोंडावर बांधलेली पट्टी खोलतात आणि लताबाईला विचारतात की तू काही खाणार आहेस का? त्यावर लताबाई म्हणते की पाणी हवं आहे, पाणी. मग ते म्हणतात की अगं हो, तुला मी पाणी देणार आहे म्हणून तर विचारतोय, काही खाणार आहेस का? त्यावर ती म्हणते की मला सोडवा, मला इथून बांधून ठेवले तुम्ही. राजा म्हणतो, हे बघ, सोडणार वगैरे तर नाही, पण तुला काही खायचं असेल तर बोल. मग राणी म्हणते,
जाऊ दे, कशाला हिला विचारायला वेळ वाया घालवतेस. ही म्हातारे उगाच नाटकी करून आपला वेळ वाया घालवते. आपण चल गरम गरम वडापाव खाऊयात. मग ते लताबाईला तिथे परत बंद करतात आणि तिथून निघून जातात. आणि आता तिथे जानकी आलेली असते. ती इकडे तिकडे बघते आणि जोरजोराने ओरडू लागते, आई आई कुठे आहेस तू? मी आली इथे तुला सोडवायला. त्याबरोबर जानकीला आपण कुठे आहेत हे कळण्यासाठी लताबाई तिथला एक बॉक्स पाडतात. तर दुसरीकडे आता सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका तिघंही खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण जानकी घरात नसते. ऋषिकेश म्हणत असतो की फोनसुद्धा उचलत नाही आहे. तरी मी जानकीला बजावून सांगितलं होतं की कुठेही जाताना मला नक्की सांगून जा. हे सर्व जानकीला शोधतच असतात. आणि आता हे सर्व बोलणं ऐश्वर्यानं ऐकलेलं असतं. ती विचार करायला लागते की माझा संशय खरा तर नाही आहे ना, जानकीला कळलं तर नसेल ना. आणि इकडे आता जानकीला लताबाई भेटलेल्या असतात आणि त्या दोघी आता तिथून निघून जायला प्रयत्न करत असतात. पण तेवढ्यात तिथे कुणीतरी दार ठेवतं आणि समोरचा व्यक्ती बघून त्या दोघीही घाबरतात. आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागात काय होतंय ते आपण उद्या पाहूयात. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.